आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी तो आम्हाचे पावला अंतकाळी तो आम्हाचे पावला पुढे सैत झाला गुप्त तुका अंतकाळी तो आम्हाचे पावला अंतकाळी तो आम्हाचे पावला पुढे सैत झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठोबा रखुमाई 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 जय विठोबा रखुमाई गोरा पुंडरी ज्ञानदेवा आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतकाळी विठो आम्हासी पावला पुढी सैत झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो त्यांच्यात बोलण्यात ना त्यांची सेवा करायची आता
अभंगी तुकोबाऱ्यांचा आहे. शेवटला त्यांनी ह्या जगाचा निरोप मागितला. कुणाचा? काम जगातच करण्यासाठी आलेले होते. कार्य झालंय. काय झालंय? आणि देवानं हाक दिली, तुम्ही आता थांबू नका, तुमचं काम झालंय, या म्हणून. आता आम्हासारखी म्हातारी माणसं पुढं पुढं जगत राहतील तर परमार्थ करण्यापेक्षा व्यवहारच जास्त वाढतोय. आणि व्यवहारात स्वार्थ निर्माण झाला की परमार्थाचा प्रपंच होतोय. काय होतंय? परमार्थ करतेला असा काय होतं? मग प्रपंच होतोय. लक्षात ठेवायचं, भिक्षा मागायला सगळ्यांना अधिकार आहे, पण पोटापुरती, बँक बॅलन्ससाठी नाही. ज्यांना बँक बॅलन्स करायचा त्यांनी व्यवहारच करायचे. काय करायचे? भिक्षेवर करायचं नाही. ते मर्यादा असते. भिक्षा मागून तुम्हाला परमार्थ करता येतो. हे मंदिर बांधलं चालतंय, उत्सव मोठे मोठे केले, वर्गणी काढून चालतंय, काय फरक पडत नाही. लोकांना जीव घातला तरी चालतंय. पण इथं पण स्वार्थ निर्माण होऊन ज्या वेळेला आम्ही जेवण करतो त्यावेळेला त्याला प्रपंचाचं रूप येते. लक्षात ठेवायचं. म्हणून जपून राहावं लागतं. काय? आणि ते सांगण्यासाठी ज्यांचा जन्म झालाय आणि त्यांनी आधी जपलंय आणि मग सांगितलंय. काय केलंय? जपून सांगितलंय. भारतवर्षाचा म्हणजे वेदाचा काळ आहे. कसला? वेदापासून सुरुवात आहे. त्या वेदावर वेद कळत नाही. भावी पिढीनं वार्तिक, उपनिषद, ब्रह्मसंहिता, अरण्यक, ब्राह्मण असे 5 ग्रंथ केले, तेही कळणार. भगवद्गीता केली, तीही कळणार. म्हणून माऊलीने परत ती मराठीत केली. आणि तुकोबारायाने तेच तत्वज्ञान गाथेत केलंय. कोणी? मराठी संतांनी सगळ्याच दिल्या. आता ती विस्तारानं सांगता येत नाही. वेळ आहे तेवढ्यात जेवढं जमल तेवढं छोटं छोटं सांगतो. लक्षात ठेवा. आता अभंग दाताचा प्रसंग आहे. ह्या लोकातनं परलोकात जाताना हे शरीर टाकून आजपर्यंत सगळे गेले. कोण? अपवाद कलियुगामध्ये तुकोबारायांचा आहे. पाठीमागाने काही इतिहास आहे असा, आता तेवढं सांगायला वेळ नाही. तर तुकोबारायांचा कलियुगात काय अपवाद आहे? शरीरासह वैकुंठाला जाणं आणि शरीर हित टाकून केवळ लिंग शरीरानं जाणं, अशा 2 बाजू आहेत. तुम्हाला जे कीर्तन करणारं शरीर आहे, मला सांगता येते अशी 2 शरीर भिन्न आहेत. या स्थूल शरीराच्या ती आत आहे, त्याचं नाव आहे लिंग शरीर. त्यामध्ये चैतन्य सगळीकडे आहे, त्याचं पडलेलं प्रतिबिंब त्या दोन्हीचा मिळून झालेला जीव असतो. जीवानं प्रकृती घेतली की गुणाचा संभ्रम असतो. प्रकृती क्रियमानाने गुणकर्माने सर्वशः अहंकार मुडात्मा करताहम मिती म्हणले ते असे अहंकार निर्माण होतो जीवाला. मी त्याचा करता आहे सर, मी नाही गेलो तो देवळात कोण काय करीत नाही, अशा प्रकारची जी चित्ताची वहिवाट आहे तिचं नाव अहंकार. आम्ही नसताना हा परमार्थ चालत आला, आम्ही असताना काय कमी जास्त झाला असं काय, आणि पुढे हे चंद्र सूर्य हे तोपर्यंत चालत राहणार आहे. काय होणार आहे? तुम्हाला वाटतं आता शिकलेल्याशी माणसं कोण नाही? रेड्याला किती काळ वेदांत शिकविला आता? का डोक्या हात ठेवल्याबरोबर तो वेद बोलला? कसा आहे?
होता कृपा तुमची पशु बोले वेग. अपवाद पण सांगतो, तुकोबारायांच्या काळात कोंड्या नावाचा एक पोळ्या खाया चटावलेला माणूस आईला आवरणा म्हणून त्यानं त्यांच्या स्वाधीन केला. तो दंड घेऊन आला होता. तर मला पोळ्याचं जेवण दिलं नाही. महाराज म्हणला मी ह्यानं ठोकून काढीन तुम्हाला. ठरलं म्हणला मी तुला पोळ्या जेवाय घालायच्या, तुला एक काम करायचं, मंडप सकाळ संध्याकाळ झाडायचा. तेवढंही सांगा मला, चकचकीत ठेवतो. असला अनप्याड माणूस रामेश्वर भटजी आले नाहीत. कोंड्याला वाईट वाटलं, ही माणसं इतकी येऊन वाट बघित बसल्या. ते होऊनच म्हणाला काय बसू का प्रवचनला. बस बस म्हणले. मग रामेश्वर भटजी मी आता सांगतोय असं सांगितलं. त्याने व्याख्या सांगितलंय वेदाच्या. कुणी आधी वेदाचं सूत्र सांगायचं आणि व्याख्यान द्यायचं, पद्धत अशी आहे. आता आमच्याकडे वेळ नाही त्याला, याच्याला मग कसं ते वडबडून काढायचं. लक्षात आलं ना. असो. आणि अशा प्रकारे कृपा झाल्यावर हे सगळं चालतंय. ज्यांचं आपण आधी चिंतन करतोय, पुण्यस्मरण करतोय, यांचा जन्म पहिला प्रल्हाद म्हणून झालेला आहे. कुणाचा? हिरण्यकशिपूच्या काळात प्रल्हाद नावाचा जो भक्त आहे तो कोण आहे? तो तुकोबार आहेत. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी. कशासाठी? त्यानं कायदा केला होता, देवाचं नाव माझ्या राज्यात कुणीही घ्यायचं नाही. आता राजसत्तेनं घेतलेला निर्णय तुम्ही काय करणार? पाळायला पाहिजे का नको? म्हणून पांडुरंगानं त्याच्याच पोटाला उपजत नारायण म्हणणारं पोरग घातलं. आणि तुमची महाराष्ट्रात आहे असली एकीबिकीची राजसत्ता नव्हती. कसली नव्हती. ही मंत्रिमंडळात मग काय खरं नव्हतं. बहुमत करतील ह्याला पाडतील, बहुमत करतील त्याला पाडतील. ही काय टिकाऊ सत्ता नव्हे, ती एकसारखी सत्ता होती. आणि हिरण्यकशिपूची सत्ता त्रैलोक्यात होती, स्वर्गात होती, पाताळात होती, मृत्यूलोकात होती. एक सूत्री राज्य होतं. काय होतं? आणि त्याच्या पोटाला, एवढ्या मोठ्या राजसत्तेच्या पोटाला पोरग जन्माला आलं. बापानं त्याला नारायण म्हणू नको मग 1000 वेळा सांगितलं, ऐकलं नाही. त्याचं बंद करायसाठी 2 मास्तर ठेवले. मास्तर ठेवल्यावर मास्तराने शिकवलं, युवराज तर काय तुम्ही आजपासून नारायण म्हणायचं नाही. परत प्रश्न विचारला, गुरुजी मी काय म्हणायचं नाही? तुम्ही नारायण म्हणायचं नाही. परत प्रश्न विचारला, मी काय म्हणायचं नाही? राजे ज्यांना ठेवले ते भजन करू नको म्हणून सांगाय शिकवाय, त्यांच्याकडनं भजन करून घेतलं. तिने शेंडामर्क नावाची शुक्राचार्याची 2 पोरं होती. कोणाची? शुक्राचार्याची. दोन्हींच्याही माना तोडल्या. आणि तोच मग पुढं रामावतारात अंगद झाला. काय झाला? अंगद झाला. तोच पुढं कृष्णावताराचा उद्धव झाला. आणि तोच पुढं कलियुगात नामदेव झाला. कोण? आणि नामदेवाचाच परत कोण झाला? जगदोद्धार तुका अवतार नामयाचा. जगदोद्धार तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा
येतो या जगदोद्धार तुका अवतार नामयाचा जगदोद्धार तुका अवतार नामयाचा जगदोद्धार तुका अवतार नामयाचा जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. लोखंड असेल त्याला परीस चिकटला की सोनं होतंय. परिसाचा स्पर्श व्हावा लागतो. या ना त्या मार्गानं शत्रुत्वातनं जरी झाला होका फोडावया लागी काय लोह मिळे परिसाचे अंगी तू फोडीत मिळते प्रसंगे सोनेची होईल. काय होईल? फोडा परीस फोडा म्हणून लोखंडाचा घाव घातला तर ते लोखंड ते मिळत्या प्रसंगाला सोनं होतं. संतांची संगत कुठल्याही नेमानं करा. दुष्टत्वातनं केली तरी दुष्टपणाचा निषेध होतो आणि सरळ मार्गावर जगदोद्धार तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळाचा येतोनिया. सगळ्या जगाला संप्रदाय शिकवण्यासाठी या कलियुगामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. कुठं झाला आहे जन्म? महाराष्ट्रात. कुणाच्या घरात? त्यांचं मूळचं घर आहे जावळीचं मोरे. कुणाचं? उच्च मराठा म्हणतात ना, सरदार घराणी होते त्या घराण्यातले आहेत. भावकी अमुक तमुक हे झालं म्हणजे मग कुणी करायचं? हे पाटील कुणी व्हायचं? चार घराची पाटलाचे ड्रायव्हर पाटील की कुणी करायची याबरोबर वाद लागला, भांडणं लागली, गावच सोडून जायचं. उगाच लांबण नको. तसं स्थलांतर झालेलं आहे. आणि त्यांच्या वडिलांनी पंढरीची वारी सांभाळून एक महाजनकी आणि एक दुकान कसलं व्यवसाय वाण्याचा केला. शक्यतो जुन्या काळात कुंभार टीका करती, आता सर्रास कोणी कुंभाराचा धंदा करताय. चांभार लोक चपलं बिपलं बुट ऐकायचं काम करते. आता ब्राह्मणाने बी ती दुकानं घातल्या. कुठं? मी काय सांगतो, सोन्याचा धंदा सुद्धा कोणी करायला लागली माणसं. पहिले हे जाती रिवाजाप्रमाणे करत होते. काय करत होते? लक्षात आलं? आपल्या जमल ते करायचं. शेतीचा धंदा करत होते. शेती पोटापुरती शेती आहे, शेती नाही असं नाही. अजून गेला असा तर शेती आहे. शेती आहे, शेती केली म्हणून तिने लिहिलं आहे बरा देवा कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेरो. दंभे असतो मेरो, दंभे असतो मेरो. कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेरो. नाहीतर नाहीतर दंबे असतो मेलो. नाहीतर दंबे असतो मेरो. बरा देवा कुणबी केलो. सगळ्यात खालचा धंदा शेती. कुठला? अति टेन्शन घ्यायच्या आधीचा धंदा कसला?
मग तुम्हाला टेन्शन का आलंय? आंदोलन करता ना? आंदोलन केल्यापेक्षा लोकांचं सांगा तुम्हाला घरात लागते तेच पिकवान, ते खाऊन निवांत राहावा. काय म्हणताय? जेवढं तुम्हाला नवरा बायकोला 2 पोरासनी 2 म्हातारे त्यासनी लागतंय एवढंच म्हणून खाल्यावर कसलं टेन्शन आहे शेतात? रोज 2 तास राबलं तरी 5-6 माणसं जगतात. 2 तास राबायचा अंगाच्या व्यायामासाठी. कशासाठी? शेतात जाऊन 4 बुटा बशा काढल्या की तब्येतीचं काम झालं. घरात उठा बशा काढायचं जमल तुम्हाला? तिकडे गेले तर दिसतंय त्या कोपऱ्यात बसायचं, तिथे गेले तिथं आचराळीचं बसावं लागतंय. कुठं व्यायाम चांगला होतो शेतात, निवांत राहायचं. पण शेतीचा धंदा नको वाटायला लागला, अंगाव यायला लागलाय. तुमच्या आगावपणा आलाय काय? काय रे? उत्तर का नाही? मी सांगतो की खपत नाही एवढे पिकवाय सांगितले कोण तुम्हाला? सरकारला ठेवाय जागा नाही, एवढं धान्य भारतातले शेतकरी मिळतात. 56 देशाला देऊन सुद्धा 2 वर्ष तसंच तुम्ही फुकट खाशील. अजून 10 वर्ष मोदींनी दिलेलं तुम्हाला कसं दिलं? आता फुकट मोदी द्यायला आल्यावर तुमचं कोण इकत घेईल? मग पेरणारा एडा का शाना? वेडाच म्हणायचं. असो, पण बिन भानगडी धंदा उच्चापत नाही. काय कशात? निवांत असो. महाजनकी म्हणजे तुमचा आज बाजार कमिटी काम करते. ते बागात जेवढी दुकानं आहेत त्यांची वजनं आणि माप बरोबर आहेत का हे बघायचं काम त्यांच्या घरात होतं. अधिक 80 बैल होते घरात. किती? तुकोबारांना दरिद्र म्हणतात. हिशेब बघा. 80 बैलाच्या डाव्यासने पैसे किती लागतील तेवढं तुमच्याकडे आहेत का बघा. 80 बैल वर इथं पुण्यातला माल भरायचा आणि तो खाली तळ कोकणात विकायचा. तळ कोकणात माल भरायचा, तो वर घाटावर आणून विकायचा. काय करायचं? मग त्याला गडी नकोच? जनावर शिकलेली होती. तळावर गेली की बसायची, बसली की पोते खाली करून टाकायचं. बसलेल्या जनावरांनीच गुन्हे वाढायच्या. काय करायच्या? आणि तीनची ती उठायची घेऊन. ऐकून घ्या. असा व्यवसाय सुद्धा ज्यांनी केला कुणी? मग आता त्यांची श्रीमंती असेल का गरिबी असेल सांगा बरं? पण नामदेवराव असताना नामदेवरायांना मनात असं वाटलं की वाल्मिकानं प्रभू रामचरित्राचं चरित्र 100 कोटी लिहिलंय. किती? चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकमक्षरम पुसाम महापातकनाशनम. आता काय रामकथा केल्यासा ना का भागवत? असू दे. रामाच्या एका अक्षरामध्ये रामायणातल्या महापापाचा नाश होतो. भागवत तसंच आहे. भागवताची दशा कशी आहे सांगतो तुम्हाला. भागवताचा उपासक कोण? हे ब्राह्मण एक खूळ लावून दिले या शिकलेल्या लोकांनी, लुच्च्याने. कुणी? जाती जातीत आपण काय ती काडी ओढून टाकायची. लोक भांडारली की बोचकं घेऊन पळायला मोकळं.
नाही तसा जातीवाद काय नव्हता आपल्या कुठं. अस्पृश्य समाज होता. मला तुम्ही सांगा, आता ह्यो जानोबा आहे, माळकरी आहे, एका हातात चप्पल शिवीत दुसऱ्या हाताने लगेच देवपूजी. आंघोळ करायला पाहिजे का नको. आपला धंदा 12 वाजेपर्यंत करायचा, आंघोळ करायची आणि पावित्र्यातनं देव पुजायचा. काय करायचा, जोपर्यंत आंघोळ करायला नाही तोपर्यंत सगळीच माणसं अस्पृश्य आहेत का कसे. अस्पृश्य आहे, देवाला हात लावता येत नाही. आणि ती माणसं अस्पृश्यता आपल्या मनानच पाळीची. आपण देवाजवळ जायसारखा नाही. शिनी त्याच काड्या ओढून टाकल्या. मला असं सांगा, कुंडात हात घातल्याबरोबर ज्या रोहिदास चांभारला गंगेनं कंगन दिलं, तो अधिकारी पुरुष होता का बिना अधिकारी होता. काय म्हणत. मग त्याला ब्राह्मणाने वाईट केल्याला कळत नव्हतं होय. तो काय मेळा महाराला कळत नव्हतं, ब्राह्मणांनी वाईट केले कळत नव्हतं. तो काय मेळा महाराबरोबर देव बोलत होता का नव्हता. सरळ ते म्हणतात, धाव घाली भेटू आता चालू नको मंद, बडवे मज मारीती ऐसा काही अपराध. महाद्वारात लोटाय जायचे स्वच्छतेसाठी. लोटाय गेल्यावर चोकोबाचं देव अंतर असायचं, देवाबद्दल प्रेम असायचं. मी अस्पृश्य नसतो तर देवाला मिठी मारली असती, आता मला देव केव्हा भेटायचा. या तळमळीबद्दल देवच बाहेर यायचा आणि आपल्या गळ्यातला हार चोकोबाच्या गळ्यात घालायचा. आता मारणार नाही तर काय करते सांगा. ह्या देवळातला जर हार माझ्या गळ्यात तिथं बाहेर आला तर मी देवळात जाऊन आलो हे कबूल करायला पाहिजे का नको. विठोबाचा हार तुझ्या गळा कैसा आला, शिव्या देऊन म्हणती मारा देव बाटविला, धाव घाली विठू आता चालू नको मंद. काय लोक मला असं म्हणले मारतात, मी काय केलं ह्यात सांग. चोकोबा काय देवाला माहित होतं, देव काय आहे चोकोबाला माहित होतं का पंढरपूरच्या ब्राह्मणास माहित होतं. सेवा वेगळी आणि कीर्तन सांगणं वेगळं. खरी सेवा कुठली, विण्याचा पारा करता सप्त्यात तेवढीच खरी सेवा. कीर्तन सांगणारी माणसं आपल्या अभ्यासाची प्रतिष्ठा मिळवतील का पैसे मिळवायचा उद्योग करतील, हे प्रदर्शन करतील का मनपूर्वक परमार्थ करतील, हे काय तुम्हाला सांगता येणं शक्य नाही. पारा करते सेवा, फुलाचा हार आणून घालतोय देवाला येडावाकडा, आपल्या हातानं करून घालायचा हार. माळ्यापासला घातलेला हार 25% सुद्धा देवाला प्रिय नाही. येडवाकडा आपण बांधायचं आणि तेच देवाला घालायचं, ते देवाला प्रिय आहे. तुमचा भाव आहे, फुलं तोडताना मी देवासाठी देऊ असा भाव आहे, फुलं ववताना मी देवासाठी ठेवतोय असा भाव आहे आणि तो भाव स्वीकारतोय देव. फुलं तर त्यानंच केलेले आहेत, कुणी देव कुणी निर्माण केले हे. आधी बीजे केले मग वृक्षाकारी उथी झाले. आधी जगतामध्ये बीजमध्ये भगवान एक आहे आणि त्याच्यापासून ही सगळी सृष्टी झालेली आहे असं स्पष्ट सांगणार ते आहेत. मग आता ही फळं असतील ही सगळे देवाचं स्वरूप आहे का कोणी, तेच त्याला द्यायचं आहे. मग आमची श्रद्धा हे देवाला आवडल म्हणून श्रद्धा असणं वेगळं आणि श्रद्धा नसणं वेगळं. ग्राम्य गोष्ट सांगतो. द्वारकेत दिवसातनं 3 वेळा देवाला नैवेद्य दाखवतात म्हणले. एक बाई म्हणली रात्रीच 12 वाजता जर देवाला भूक लागली तर कोण खायला घालणार. तिची भावना तयार झाली आणि तिनं रोज रात्रीला खिचडीमध्ये खिचडी भाताच्याला खिचडीच म्हणतात ना, लक्षात ठेवायचं. रोज भाताची खिचडी करायची आणि ती मध्यरात्रीला देवाला घालायची.
आणि देव एवढ्या आवडीने आणली म्हणून तो मूर्तीतला देव प्रगट होऊन खाईत होता आणि तिची चाऊल लागली बाकीच्यांना की असं करती बाई म्हणून. मग आता ती 12 वाजता आंघोळ करीत असेल रात्रीच उठून. काय म्हणताय? आता तिच्या मनातला भाव जागृत झाला आहे, तिचं प्रेम आहे, तीच गंगा आहे, तेच तिचं पावित्र्य आहे. आणि तीच खिचडी त्याला खायला घातली. निदान बामणं म्हणाली तुझं देव खिचडी खातोय, आंघोळ तरी करी जा. तिनं आंघोळ करून खायला घातलं, खाली घेऊन गेले, देव खाली नाही तू बरं. आता म्हणा ऐकून घ्या, तिथं भाव होता. आता भावात गोंधळ झाला. काय झाला? मी अपवित्रातनं बरेच दिवस देवाला भरिवलं असं वाटलं मनाला. संशय धोक्याचा आहे का चांगला? संशयावेन घोर अनेक नाही पाप थोर, हे विनाशाची वागूर प्राणी अशी, असा भाव आहे. आणि भाव असेल ते भगवान स्वीकारतो, लक्षात ठेवायचं. नामदेवराव भाविक आहेत आणि ते म्हणले वाल्मिकांना 100 कोटी रामायण केले, मी सुद्धा 100 कोटी अभंगले. किती प्रतिज्ञा केली? 100 कोटी अभंग लिहिणारच आहे एका जन्मात म्हणून. मग आता सगळंच पूर्ण होईल असा काय नेम नाही. 96 कोटीच्या आसपास अभंग लिहिले. 96 कोटीच्या अभंगाला कागद किती लागले असतील, शाई किती लागले असेल, वेळ किती लागला असेल बघा. 98 वर्षे जगले नामदेवराय. अधिकार मोठा आहे. माऊली तुमची संगत असावी म्हणून तीर्थयात्रेला अधिकारी बोलवायला गेलेत. काय गेलेत? बोज केला नामदेवरायांना ज्ञानोबारायांनी. अरे पावन झालास, देव प्रसन्न झाला, सगळं जरी झालं तरी फिरतं राहावं, सर्वसामान्य माणसं आहेत, दर्शन द्यावं. असं एका जाग्याला बसून हरिभक्ता राहणारा योग्य नाही. तो पंढरपूर सोडायला तयार नव्हता ना. माझ्या देवाची व्यवस्था कोण करायचं असं. आज ही माणसं असे आहेत, मी गाव सोडलं तर माझ्या देवाची सेवा होणार. कीर्तन ऐका येत नाही माणसाची आमची. कुठं? त्याच देवळात असलं कीर्तन ऐकत्यात, गावात कीर्तन असलं तर सुद्धा ऐका येत नाही. काय म्हणून? माझ्या देवाला मीच नालो करमायचं नाही म्हणतात. त्यांचा भाव केवढा अडकलाय बघा त्यात. आणि ती मंदिर सोडीतच नाहीत. काय काय कुणी आणून दिलं तर जेवत्यात, तशी राहतील. आता त्यांनी वेडे म्हणूया का प्रेमानयुक्त म्हणूया, त्याला कुणी सांगितलं तर पटणार. स्वतः लक्ष्मीने सांगितलं तरी तुझा पटणार. मी हाय सेवेला तुझा म्हणून. ती माझी सेवा म्हणणारी म्हणजे. आणि अशी सेवा करणारे महापुरुष हे काम अर्ध राहिलं आणि नामदेवरायांना समाधी घ्यावी लागली. आणि त्यांनी नामदेव पायरीला समाधी घेतली. कुठं घेतली? पायरीला समाधी आहे. ज्ञानी जयसिंग आल्याने वाद झाला. शीख लोक सगळे नामदेवरायांना मानतात. काही शिखांनी नामदेवरायांचे अभंग आपल्या ग्रंथात घेतलेले आहेत. आणि गुरु मानतात नामदेवाला गटारात जागा दिल्या का म्हणून भांडायला येते. आता राष्ट्रपतीच्या पुढं कोण बोलणार? मग काय वारकरी पुढे झालेत. विवेकानंद भास्कर वकील होते, गेले पुढं आणि सांगितलं त्यांनी तसं केलेलं आहे. म्हणजे मागितलेलं आहे, पायाजवळ मला समाधी पाहिजे असं मागितलंय. नामा म्हणे आम्ही पायरीचे फिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे संत पायरी रे वरी देती. आम्हाला पायाजवळ म्हणजे पायरीजवळ आम्हाला समाधी तू दे. कारण आहे पुढे इथनं पुढं भक्त येतील, राम राम म्हणीत जातील, त्यांच्या पायाची धूळ आमच्या अंगावर पडावी, ह्या समाधीवर पडावी. केवढा भाव आहे बघा त्यांचा.
आम्ही पुढं आता धंदेवाईक वारकरी झालो, पोटासाठी कीर्तन करायला, तरी त्यांच्या पायाची धूळ आमच्यावर पडावी असं त्यांचा भाव आहे. कोणाचा? आयशा भाग्य जालो तरी धन्य जन्मा आलो, तरी धन्य जन्मा आलो, तरी धन्य जन्मा आलो. धुळे तळेल पायरी संत पाय देतीवरी, संत पाय देतीवरी, संत पाय देतीवरी. काय म्हणतात? अशा भाग्यानं आम्हाला जगायला मिळावं. रुळे तळील पायरी, काही ठिकाणी पायाखालील पायरी असावी पाठ आहे. संत पाय देती वरी, आमच्या ह्या पायरीवर संत पाय देऊन जातील. काय होईल पुढं? नामामृतपान राम राम म्हणील कोण वारकरी, त्याचा आम्हाला अमृतपान घडेल. कसलं? नामामृत. नामामृत स्वर्गातलं अमृत नव्हं, पंचामृत नव्हं. नामामृत गोडी ना जिवे गोडती ना अमृत दयास. बाकीचे अमृत फिकी पडणार आहेत, असं नामामृत आहे. ते सारखं म्हणा म्हणजे गोडी लागते. काय लागते? उठता बसता राम राम म्हणायचं. काय करायचं? त्याला काय सेल टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे. पैसे गोळा करून इकडे तिकडे ठेवल्याचं तर भ्या आहे का नाही? टॅक्स न भरता पैसे तुमच्याकडे जर घावले तर तुम्हाला सरकार अरेस्ट करील का सोडील? काय म्हणता? टॅक्स भरायचं पैशातलं गप टॅक्स भरून मोकळं व्हायचं. पावती खिशात चरचरीत ठेवलेली बरी. मी काय सांगतो ऐकून घ्या. राम 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 म्हणायचं. राम राम म्हणण्याची वाट येमत बघतात येम जगाला शिक्षा लावतो. काय? येम धर्मबास पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठतसे. हरिभक्त कधी येतील त्यांचं दर्शन मला कधी होईल म्हणून येम सुद्धा वाट बघित असतो. तुम्ही राम राम म्हटल्यावर वारकरी व्हा नाही तर नाही व्हा. मी काय सांगतो ऐकून घ्या. माळ घालून तर काय उपयोग आहे? नावावर रान करून घेतल्यासारखं. ते बांगरलं कुलीपलं नाही तर काय पीक देणार आहे? इनामाचे मुनसेट नाही देत पीक उगे. तिथं सेवा करायला पाहिजे. सेवा करी जावा आणि सोपी सेवा उठता बसता करायचे. आंघोळीची आट नाही. कसं आहे? म्हणून ही गोड सर्व व्हावे, अंघोळी नलगे तोंड धुवावे, अर्थ जाळवे नलगे व्हावे संसारा. हे तुकोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात नाम जपेज्ञ परम बाजून शिके स्नाना धीरम नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. तुम्हाला भगवंताकडे भेट घालून देणारच नामस्मरण आहे. आणि हे वेदानं सांगितलेलं आहे. मी सांगतो असं नाही. वेदांत बोलीला अर्थित काचीचा दिला विठोबाशी शरण जावे. वेदशास्त्र पुराण भक्ती जेवते एक नारायण चार जपा. काय असंच ना? चहुविधी जाण साई जाती कारण 18 पुराणे हरदी गाती. हे सांगितलं. असंच सगळं सांगितलं. हे लक्षात घ्यायचं. म्हणून ते नामामृत मला घडेल असं त्यांची इच्छा आहे म्हणून पायरीजवळ समाधी घेतली. हेतू आहे त्यात. कशात? दगड करा मला पण तुझ्या पायरीला बसव. पाषाण करी तरी पायरीचे नेहमीचे तुझे द्वारी बसे ऐसे करी. तुझे नामचा संघ मोडायला नको असे नामदेवराव भाऊक झालेले आहेत. आणि त्यात 100 कोटी अभंगल्यात होते. जमलं नाही काय अभंग राहिले. आणि राहिलेले अभंग त्यांना पुढचा जन्म घेऊन लिहावं लागले. म्हणून आळंदीत गेले ज्ञानोबा ह्याच्यात पैठणमध्ये. आणि नाटांचा ऐश्वर्य बघितलं. आणि पांडुरंग आहे तो. कोण? ज्ञानोबा म्हणजे कोण सामान्य आहे काय?
ब्राह्मणी असलं तर असा असा असं वाटलं त्यांना. छळ झालेला होता संन्यासाची मुलं म्हणून. आणि नाथांचं ऐश्वर बघितलं आणि वाटलं. नाथांचं ऐश्वर असं होतं, तुम्ही भागवत कथा केल्या असा शेवटला तरी साखर जरा जरा वाटल्यासा काय रोज? काय म्हणते? रोजच्याला मी रोजच्याला सांगालोय. भागवत ऐकायला त्याला पावसेर साखर देत होते. हो, लोक त्यावेळेला परमार्थाकडे येत नव्हती गो. पावसेर साखरेसाठी ऐकायला जायची. प्रत्येकाला पावसेर साखर द्यायची. किती? आणि ती सुद्धा एकाने घ्याय नाही कोणी. त्यासाठी पैठणमधला एकटा माणूस राहिला काय पावसेर साखरेसाठी जायचं म्हणला. म्हणून त्याच्या घरला दिंडी काढून गेले रामकृष्णारी म्हणून. कुठं गावातलं दिंडी शोभेसाठी काढायची नाही. जी माणसं देवळात येत नाहीत त्यांच्या कानावर भजन पाडायसाठी दिंडी काढायची. कुणाच्या? मग का कानात बोटं घालतात? गप जाणवा तुकाराम ऐकतात. आमच्या शोभेसाठी नव्हं, देवाच्या शोभेसाठी नव्हं. जी माणसं देवळाकडे हीच नाही त्यांना सुद्धा त्यांचा उद्धार व्हावा. आमच्या गावात जन्माला येऊन ती अधोगतीला गेली तर आमची जबाबदारी त्यांना अधोगतीला संगतीतल्या माणसाला जाऊ द्यायचं नाही. म्हणून काय करायचं? लक्षात राहील ना? राहून दे तिकडे म्हणशीला का? काय 2 माणसं असली जायचं, 4 माणसं असली जायचं. माणसं गोळा होत्यात. तुम्ही आता बाहेर पडला की माणसं गोळा होत्यात. तुम्ही कोण बाहेरच पडलं नाही तर गोळा होत नाहीत. लक्षात ठेवायचं. असो म्हणून नाथाने असंच सगळं केलंय, शिकवलंय सगळं. नामदेवरायांचं का तुम्हाला सांगावलं मी आद्यचरित्र हे तुकोबारायांचंच आहे. आणि 4 कोटी अभंगल्याचे राहिले आणि 17 वर्षे चालू होईपर्यंत तुकोबारायांनी संसार असा केला तर आईवडिलांचे डोळे दीप झाले. पहिली बायको होती आजारानं काय झाली? मरून गेलीच ती. आजी आरे आहे म्हणून दुसरं लग्न नामदेवरायांचं केलं. ते सुद्धा एका मोठ्या श्रीमंत घरातली बायको होती दुसरी. गुळव्यांचं घर म्हणून होता. त्यांचं आडनाव गुळवे. ह्यांचं पडलेलं आडनाव आंबिले. कोणाचं? आणि पुण्यातली बायको आहे ती दुसरी बायको जी त्यांच्या इथे कुठली आहे? पुण्यातली. पण त्या काळात तुकोबारायांचं फक्त पुण्यात 12,000 रुपये रोकड लागण होती. कर्ज होतं पुणेकरावर. अर्थशास्त्रातनं बघायला लागेल ते आजचे किती कोटी होत्यात. आता एवढं सावकार काय म्हटलं पुणेकरांनी उगच दिली असेल मुलगी. दिली पण पूर्वजन्माच्या कयासानं बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. काय नव्हतं? आई वडील गेले, चमता चिंता. थोरला भाऊ होता, वैराग्यवान होता. त्याचं लग्न केलं. त्यानं काय पाठीमागं बघितलं नाही. एक दिवस तो घरात उठला, तो गेला. त्याचा काय झालं आजपर्यंत कुणी काय सांगितलं नाही. त्याच्या बायको सुद्धा रक्षणाने केलं. ती एक दिवस मरून गेली. यांची ही बायको दुष्काळात मेली. दुष्काळे आटिले जवेनेला मान, स्त्री एकी अन्न करता मेली. 3 अभंग लिहिले त्याने आपल्या चरित्राबद्दल. किती? दुष्काळानं आटलं. 16व्या शतकात एवढा मोठा दुष्काळ पडला. सोन्याच्या मोहरा डोसकीवडी रास दिली तर त्याच्या बदल्यात ज्याला कोणाकडे गहू नव्हते शेरभर सुद्धा. काय? आणि त्याच काळात किल्ले परत दिले ते शिवरायाने. का तर ती माणसं तरी तो जगविल म्हणून. की आता आपल्याकडे ठेवलं तर ती माणसं जगू शकत नाही. पण अन्नच मिळणार नाही, विकत बी मिळणार. तिने हेतू ठेवून ते केलंय. काही तडजोडी होत्या, राजकीय निमित्त बी होतीच. त्याला निमित्त असल्याशिवाय कोण घेईल? 16 भीषण दुष्काळ.
आणि त्या दुष्काळामध्ये जेवढी सावकारकी होती ती सोडून दिली. कुणी? पोटालाच मिळाला तो व्याज कुठलं देतील. हेचं नाव दया, हेचं नाव धर्म. आणि ह्या दयेतनं दिलं ते दान. तुम्ही घेता ते अनुदान. अनुदान घेणारे 1 पट नारायक आणि देणारे 100 पट नारायक. मी असं म्हणलं असं सांगा तुम्ही महाराष्ट्र शासनाला सांगा, भारत सरकारला सांगा. अनुदान घेऊ नये आणि अनुदान दान द्या. काय करा? अनुदान हे व्यसन आहे. दान द्या तुम्ही कुणाला उचलून. दान द्याची पात्रता नाही असो. आणि तुकारांच्या दया होती म्हणून दया ते धर्म सोडून देऊ म्हणजे सगळंच. अडचण नाही. काय होते ते सगळं जिथं तिकडं केलं आणि शिल्लक राहिलं ते सुद्धा सगळं काय केलं? त्याग केला नाही. दिले द्विजा व्यापका याचका. काय ब्राह्मण अडचण झालेले होते होमावनासाठी, त्यांना देऊन टाकलं. काही याचकांना दिलं. आम्हाला पोटाला काय नाही म्हटल्यावर. आणि याच्या पाठीमागं काय कारण होतं? तर देव नामदेवराय 2 जण मिळाले आणि स्वप्नात जागं केलं त्यांना. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. पांडुरंग आला, स्वप्नात जागं केलं आणि सांगितलं, नामदेवराय तुम्ही कार्य ठरवलेलं आहे. काय? 100 कोटी अभंग लिहीन. त्यातलं अभंग लिहायचं राहिलेत. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी. तुम्ही करतो म्हणला ना, त्यातलं अभंग राहिले शिल्लक लिहायचे. उरले ते शेवटी लावे तुका. उरलेले अभंग तुम्ही आता लिहा. आणि मग किती अभंग लिहिले तुकोबारायांच्या अवतारात? किती? ते तुम्हाला हाईत उपलब्ध तेवढं. लिहिले किती? वाचायचं भरपूर. चित्ताला झोंबतंय ते आठवणीत जातंय. ते मेंदूत घुसतंय. मेंदूत घुसलं की निघत नाही. बाहेर लक्षात ठेवायचं. कारण मेंदू म्हणजे तुमचा कॅम्प्युटर नव्हे. कॅम्प्युटरला कपॅसिटी आहे. 200 सभासदाचे ठेवलं की त्याला 201 झालं की पहिलं काढू का हे दुसरं टाकू म्हणतंय. काय म्हणतंय? त्याला गर्दी खपत नाही. पण तुमची मेमरी अशी आहे, अनेक ब्रह्मांड यात वसतील. काय देवानं आम्हाला शरीर दिलेलं आहे, काय आमचं अंतःकरण आहे, काय आमचं शरीर आहे, काय आमचं डोळा आहे, काय आमचे कान आहेत, पाहिजे ते करण्यासाठी आम्हाला भगवंतांनी ही सामुग्री शरीरानं कसली दिलेलं आहे? दुसरं देवत्वच त्यानं देऊन टाकलेलं आहे आम्हाला. आम्हाला बुद्धीच नाही का आम्ही कवा ती सानव घासलीच नाही? अजिबात बुद्धी नाही तुम्हाला? ती दुसऱ्या घासायची. भाकरी कोणतरी तुकडं मागून आणून तर वाढील. खरं बुद्धी जिची तेनच घासायची. तप याचं तेनच करायचं. भजन कोणतरी करेल माणसाला होऊन. तपश्चर्या जिची एकट्यानं करायचं काम आहे ते तप. चौघांनी करायचे भजन. काय करायचं? भजन सगळ्या एकट्याला करायचे काय? नाही. म्हणून जे जे ठरलंय ते बघून घ्यायचं आणि ते करायचं. मग काय सांगितलं त्याने? प्रमाणाची संज्ञा सांगे 100 कोटी. उरले ते शेवटी लावी तुका. आणि तुकोबारायांना बघलेले लक्षात ठेवा. 4 कोटी 3 लक्षाचा शेवट. किती? 3 लक्षाचा शेवट. 3 लक्ष 34 सहस्र स्पष्ट सांगितले. 4 कोटी 3 लक्षे 34,000 अभंग सांगितले. निदान मी एवढं लिहिल्यात एक 10-12 अभंग सांगतोय तेवढं तरी ध्यानात ठेवा म्हणले. सांगितले तुका कथुनिया गेला.
12 अभंगाला सोडू नका. 12 अभंग नित्यपाठात म्हणून लिहिल्यात ना, बाजूला केल्यात ना. हां, ते 12 अभंग तेवढं तरी रोज म्हणा, एवढं त्याने अगदी अर्जेव करून सांगितलंय. कारण संसाराच्या इश्क्यात मला लिहितान माझं काय काय झालंय, जग मला काय म्हणलंय हे त्यांना माहिती आहे. येडा तू कॅशिवाय कोण बोललं काय म्हणताय? मी वेडा होता आणि एवढं कमी होलं. वेळ हाय पण कसलं? पांडुरंगाच्या सेवेचं, समाजाच्या कल्याणाचं वेळ आहे. देवाची सेवा निमित्त आहे. आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलंय जन्माला आल्यावर प्रपंच करा म्हणून सांगितलं काय नको म्हणून सांगितलं? सुखे करावा संसार, आता बघा संसारात घर बांधून राहता, झोपडीत राहता, ते नीट ठेवता, यात काही चूक आहे? संसारात काही चूक आहे? जे राहता ते स्थळ माती पाणी यानं पवित्र करून राहतात. फरशी गाठली पाण्यानं पुसा लागते का नाही? सारवायची घरं बरी होती, हातरून जास्त लागत नव्हतं. आणि आठवड्यातनं एकदा रविवारी सारीला तर 6 दिवस चकचकीत राहायचं. काय राहायचं? पावित्र्य होतं. आता ही दगड घातल्याचा घरात आणून हातातनं पडलं की फुटतंय सगळं. आणि दगडावनं चालल्यामुळं तुमचं पाय तळातनं बाद झाल्यात, हाडं खराब झाल्यात तळपायाची, आणि वर सुद्धा गुडघं दुखायला कारण ते आता बिन फरशीच्या घरात राहून जरा बघा महिनाभर. मी आता आहे त्या काढा म्हणत नाही तुम्हाला. मी काय सांगतो ऐकून घ्या. असावं तसं निवांत असावं. काय मला ते बेंगलोरमध्ये डॉक्टरेट म्हणले, देवळात सगळे ग्रॅनाईट घातलंय, त्याच्यावर 4 म्हणताना 8 पदरी घोंगडं टाकूनच कीर्तनाला उभं राहायचं. नाही खालनं पाय कवा खंगत येतील कळणार नाही तुला. काय मग फुकट सगळं ज्ञान मिळते वारकरी झाल्या. हो माणसं काळजी घेतात आमची, आम्ही जास्त जगावं असं लोकांची श्रद्धा आहे आमच्यावर. काय म्हणतात सांगतात, मग देवातलं असं वागा म्हणून सांगतात. मग मला त्याच वेळेला कळलं की माणसं गुडघं का दुखतंय म्हणतात, पाय का दुखते म्हणजे. मी घरात फरशी घालाय नाही अजून, मग तसंच आहे ते सारी. त्यात काय सुनं बोटं मोडीत असं काय, तर तिच्या हातात देऊन टाकले, तुझं तू काय करायचे कर म्हणून सांगितलं मी. माझं म्हणणं ऐकून घ्या, निवांत असावं. पावित्र्य त्यात आहे. कशात? शेणानं सारवण्यात, गाडण्या लोटण्यात. आणि हे करणं वाईट आहे. अंगावर कपडे चांगले घालणं वाईट आहे. लग्न करून घेऊन बायका मुलांनी संसार करणं वाईट आहे. 2 बाळांना जन्म देणं वाईट आहे. त्यांचं पालनपोषण करणं वाईट आहे. काय संसारात वाईट आहे असं मला सांगा. आम्ही रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला गेलो की वाईटाला सुरुवात झाली.
संसारात वाईट काय आहे मला सांगा. देवानं केले ह्या जगात वाईट आहे, जग वाईट आहे का आमचं वागणंच वाईट आहे तेवढं मला सांगा. मला तुमच्याला ऐकायचं आहे. आपल्या वागण्यातनं आपण सुटायसाठी प्रयत्न करायला पाहिजे. होय का ना मग? बरोबर आहे. बरोबर हाय म्हणतोस. खरं तासभर इना आगाव घेतला 10 मिनिटं आमच्या असा फुतकारतोच की. बोलताना बरोबर आहे, तर वागताना जाणीवीत येत नाही हे लक्षात ठेवायचं. आणि ते निघून जावावं काय असं म्हणून सांगण्याचा माझा मतीचा अर्थ असा आहे. ते अभंग लिहिण्यासाठी जन्म झाला. आता मला तुम्ही सांगा, ते अभंग लिहित असताना 19 वर्षापासून सुरुवात झाली त्याला वयाच्या किती आणि 4 कोटी अभंग त्या डोंगरात बसून लिहिले. आणि त्या तुमच्या सायन्सच्या लोकांना कळू नये असलं बी सायन्स लिहिलंय, खगोलशास्त्रीय सिद्धांत बी लिहिल्यात. आणि शाळा अजिबात न शिकलेला माणूस आहे तो. कोण? तुकोबर आहे. शाळा अजिबात शिकलेले, शाळेची नोंद नाही आहे त्यांच्या काळात. शाळेची नोंद आहे पण ते शाळेत गेल्याची नोंद नाही. आई वडिलांनी काय शिकवलं असं त्या शिक्षणावरच तिने सगळ्या जगाला उपदेश केला. काय केला? संसार सुखाने करा, पुढं पैसा अडका मिळवा. कीर्तनकारा बंदे आहे का तुमच्या बंदे आहे? पैसे मिळवा कुणा बंदे आहे? कुणा? तुम्ही व्यापार करता, व्यापारात पैसे ठरलेला आहे ते नफ्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे विकायचं असतंय. वस्तू स्वस्त घ्यायची असती आणि थोड्या 4 पैसे चढ करून विकायची असते. स्वस्त असणारी वस्तू थोडीशी आपल्या पोटापुरतं पैसे मिळाल. व्यवहार आहे तो. कर्जोरा बसला नाही देवाला, चांदी खाली नाही सोनारा. देवाचं नवास आहे सावकारने केलेलं. मग तो कर्जोरा घालाय दिल्यावर लांबडा का झाला माप दिल्या? तर जी चांदी काढून घ्यायची आणि त्यात दुसरं काही ती घालायचं, ते घातलं नाही सोनारा. देवाचं भ्यालो आणि ती टक्केवारी काढली नाही म्हटलं तो लांबडा झाला कर्जोरा. मग परत धारा केला, बसलाच नाही. असं बऱ्याच वेळा झालं. स्वतः माप घ्यायला लिंगच देवाचं लागलं आणि कटाळला. माप काढून ती कर्जोरा बसना. देवाच्या समोर आडवा पडला. देवानं जागवून सांगितलं त्याला, स्वप्नात सांगितलं, तुझं काय घ्यायचं धंद्यातलं आहे ते घे सोनारच्या नेमान. मग मला कर्जोरा बसतोय म्हणलं. व्यवसाय व्यवसायासारखा करायचा असतो. तुम्ही आणलं तसं ऐकल्याचा तर तुमच्या पोरांना काय घालणार सांगा? एवढा शुद्ध व्यवहार सांगितला आहे. आणि तो शुद्ध व्यवहार असा सांगितला आहे कसा? उत्तम व्यवहार म्हणतात त्याला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, अशी व्यवस्था सांगितली आहे. म्हणून तुकोबारायच लिहितात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. कुणाकडे राज्य राहिलंय? राज्य दिलं तुम्हाला, उत्तम लाभ म्हणावा. राहिले औरंगजेबाला सगळ्या भारतावर राज्य करायचं होतं, जमलं नाही. आणि ते मग इकडं तिकडे मिळवायसाठी इकडे तिकडे झाडी टाकल्या. तर त्याच्या सैन्याचं नुकसान झाल्यावर तो असा चवताळाचा का शांत होता? तुम्ही चवताळणार नाही सा? म्हणजे जगला तेवढ्या दिवसात तुला त्यावेळेला शांत संसारात काय करता आलं नाही. आले काय? सगळी सत्ता गेली. पवार साहेबांनी बरं वाटत असेल का? हाय राज्य हातात कर, हात चुळीतच ही धगधग आहे. आणि ह्या धगधगीत संसार करायचं वाईट आहे.
आणि छत्रपती डोंगरात राहून 4 मावळे घेऊन ह्यो किल्ला जिंकला, तो किल्ला जिंकला. आपण ह्यांच्यापासून धर्म बुडविणाऱ्या लोकांपासून आपला धर्म कसा स्वच्छ राखतोय यात आनंदी होते. काय होते? मावळे आणि छत्रपती कसे होते? आनंदी होते. आणि तो सगळा ऐश्वर्य बघून कसा होता? दुःख होता. कारण मनातले विचार भिन्न असले की तुम्हाला ते सतावतात. तेव्हा मनातला द्वेषाचा त्याग करावा का जगाचा त्याग करावा? मग आमच्यापेक्षा त्याचं बरं झालं की आमच्या मनात द्वेष सुरू झाला. हे नका चांगलं कमी होलं, मग तू कमी जा. कसं कमी होतोस ते? चोरी केली, चोरी करून सुटून याचं सोपं आहे. म्हणून सांगतो, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, हरे व्यक्त करी उत्तम ते गती तोयक पावेल, उत्तम ते गती तोयक पावेल, उत्तम भोगील जीव खाई, असं संसार सुद्धा करायला सांगितलं. पैसे चांगल्या घरात मिळा, चांगल्यावर खर्च करा, तुम्हाला उत्तम गती. संसार करून सुद्धा गती उत्तम आहे. संसार करून कोण नरकाला जात नाही, पण अविधीने केला तर नरकाला जावं. विधीचे पालन विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान, विषय त्यागाचे समान. धर्मदेव चित्ते आदि अवसानी अंते, धर्मदेव चित्ते आदि अवसानी अंते, मुख्य धर्मदेव चित्ते आदि अवसानी, आदि अवसानी अंते, आदि अवसानी अंते. विधीचे पालन विषय त्यागाचे समान, मुख्य धर्मदेव चित्ती आधी अवसानी अंती, असं सांगून टाकलं. हे जगाला शिकवायसाठी सांगितलं. मी काय करा? विधीनं संसार करा, अविधीनं करू नका. तुम्ही संन्यासी आहात, काय म्हणलं? मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर, असं सांगण्यासाठी. अरे सांगून झाल्यावर निरोप घेतलाय हा. कुठला? लोक काय बी म्हणतात. रामेश्वर भट्ट तुकोबारायांचे कट्टर शत्रू का मित्र? झालं तरी पहिलं काहीतरी थोडं असतंच ना. मी काय सांगतो ऐकून घ्या. कट्टर शत्रू होते. म्हणे रामेश्वर सकळा पुसवणी, गेला तो विमानी बसवणी. कोण? त्याला चौकशीला गेले सरकारचे लोक. त्यांना सांगितलं त्यांनी काय म्हणून? हे पत्रात न्याय तुकोबारायांच्या निवेदन द्यायचं, ती पत्र लिहून द्यायची, छत्रपतींच्या समोर बोलायची. त्यांच्या सेवकांची काय लायकी आहे? म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमाने भैसोनिया. सगळ्यांचा निरोप घेतला आणि हे निरोपाचा अभंग आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगा विनंती माझी. वाडवेल झाला उभा पांडुरंग, वैकुंठाचे रंग बोलायचं म्हणा. आम्ही जातो तुम्ही
समाजसेवा केलेली आहे. उगाच एक अभंग तुमच्या पुढे आठवतो आणि शेवटची चाल देतो. त्यांच्या आयुष्यात एकदा वारीला जाता आलं नाही. कुणाला आजारी पडले. पण तुकोबाराय पंढरपुरात नसल्यावर पांडुरंगालाच करमणा. कुणाला मोकळं मोकळं वाटायला. रुक्मिणी माता म्हणायला का तुमची मानसिकता बरोबर नाही. मग तुकाराम आले नाही म्हणले पंढरपूरला, करमत नाही म्हणले मला. मग गरुडाला सांगा म्हणले. काय सांगितलं? गरुडाला सांगा घेऊन येईल तो, काय अडचण आहे. लावा लावा बोटबोट लावायची तुमची श्रद्धा लावा. कारण माणसाने लाथा मारायच्या नाहीत. म्हणताना मी बुक्का बी लावू देते का, बुक्कावर लावायचा आणि खरं माणसं खाली चार तुडवायचं असं होतं. असो गंमत कशी आहे. गरुड गेला. सकाळी काकड्या बघण्यात अभंग म्हणतात तुम्ही तर. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. पुन्हा पुन्हा तुकोबारा पाया पडली. तू देवाचं वाहन आहेस. कोण? म्हणून ड्रायव्हर बसला की मालकाच्या जाग्यावर आपण नोकरानं बसून या मागच ग बसायचं. मालक नाही म्हणून त्या जागेवर बसायचं नाही. अवमान आहे तो. मालकांची वस्तू वापरायचं नाही. आता साहेबांना आपण गुरु मानतोय. त्यांच्या चपला दारात पडल्या असल्या तर पायान ढकलायच्या नाहीत. आपल्या हातानंच बाजूला करा. नाही हाय ते तर राहून द्यात ग बसा. त्याला आपण पाय लावायचा नाही. जमलं तर ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे या सागी काय जीवे व्हावे संतांचे वाहन धरू. जिवंत असताना संतांच्या चपला हातानं उचलाव्या लागतात तरच तो देव कळतोय. नाही कळत नाही. इतका मीपणाने अहंकार सोडून द्यावा लागतो. कळतंय त्यांना नीतिशास्त्र. गरुडाच्या पाया पडले. तू देवाचं वाहन आहेस, मी बसणार नाही म्हणले. मग काय करायचं? अरे देवाला घेऊन ये ना. मला भेटायला देवाला घेऊन ये. वेगी आणावा तो हरी. जा पंढरपूरला. मज दिना ते उद्धरी. येताना देवाला घेऊन आला असता बरं झालं असतं का नाही. झालं. ऐकून घेतलं. गरुड मागं गेला आणि सांगितलं सदैव पायाजवळ आहे. पायाचा महिमा स्वैदाने रमा. मालकाच्या पायाची सेवा केलेल्यात काय साफल्य आहे हे लक्ष्मी मातेनं ओळखलेलं आहे. मग सदैव पायाची सेवा करीत राहिल्या. प्रिय प्रियतमा झाली तेने. म्हणून भगवंताला अतिप्रिय लक्ष्मी झाले. त्या पाय सोडणार नाहीत आता देवांचे. माझी विनंती सांगा. पाय लक्ष्मीच्या हाती. तिशी यावे का कोळती तिला का कोळतीलाही का माझं दर्शन करून येईपर्यंत देवांचं तुम्ही पाय सोडा म्हणा. शेषानं सगळं अंग लोटलेलं आहे. कुणी? देवांच्या बैठकीसाठी. देवाचे शयन आहे ते कशावर आहे? काय शेष शेनी सुखे निद्रा आली सोय का सांडिली माझी देवा. तुकोबार आहे ते बी विचारतात. कोटे गुंतलासी योगी त्या ध्यानी अनंत कीर्तनी पंढरीच्या कोण काजा कोठे पडलास गुंती कानी न पडती बोल माझे. काय शे सुख सैनी निद्रा आली सुखे निद्रा आली सोय का सांडली माझी देवा. अशी तळमळ लागलेली आहे. तुम्ही वाऱ्या करता सगळे पंढरला जाता पाळीला उभा राहता. खरं सांगायचं पाळीला उभा राहून
आपल्या आलेल्या ग्रुपातल्या माणसांनी देवाच्या पाया पडून एवढं सांगायचं असतंय का देवाच्या भीतीची तळमळ असते? खरं सांगा. मी दर्शन करून आलो हेच पुरुषार्थ आमचा. नाहीतर मग भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ वेधा जीवा लागली तळमळ वेधा जीवा लागली तळमळ वेधा भेटी लागी काही कृपा करसिलेले मददिनाचे धावले काही कृपा करसिलेले मददिनाचे धावले कृपा करतील मददिनाचे धावणे मददिनाचे धावणे मददिनाचे धावणे तळमळ आहे, चित्ताची तळमळ आहे. त्यांच्या चित्ताची तळमळ त्या भगवंताला निर्गुणातनं सगुणात आणते. कुणाला? देव विसरला, विसरोनी देवपणा. जे ब्रह्म आहे हे निर्गुण निराकार आहे आणि ते आपल्या मूळ स्वरूपाला देव विसरला आणि विठोर भरायला. विठोनी निर्गुणा रूप धरले गोजरे. एक तळमळ कशी आहे त्यांची? काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाची मिठी मग तो कुरवाळीला दाटही न कंठी सदगदीत कधी देवाचा हात माझ्या डोक्यावरनं फिरव. हा कधी मला तो आपल्या आलिंगन देईल. बघा केवढा त्यांच्यात भाव आहे. कधीतरी मला देव भेटावा अशी जी रात्र दिवस लागलेली त्यांची तळमळ होती. ती तळमळच देवाला तिथं निर्गुणात खाऊ देत नव्हती. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. तुका म्हणे शेषा देवाला जाग करायचा आणि मग देवाला घेऊन गरुड आला. कुठं आला? कुठं? देऊत. आणि मग हाताला धरलं. अरे सगळे वारकरी तिथं आहेत, आम्ही दोघं इथं राहूया. मग हाताला धरलं उचलून घेतला, मांडीवर बसला. मग गरुड म्हणला माझ्यावर बसला नाही, देवाच्या अंगावर कसा बसलास? तर पोर अंगावरच आईच्या खेळते. दोन्ही हातात धरलं तर ते मूल मांडी बसणं छातीपर्यंत असं पायां चढत येते. व कसं करताय? डावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. मी ती जिल्ह्याची कलेक्टर आहे असं बी म्हणत नाही आणि ह्या राज्याची मुख्यमंत्री आहे हेही त्या मुलात ती हरवून जाते. काय लागते? त्या मुलालाही कळत नाही मी आईला लाथा मारतोय, ते कळायचं वय नाही. आणि लेकरू असते त्या आईच्या अंगावर डावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते असं सांगितलेलं आहे. म्हणून सांगतो ही प्रेमाची जात आहे. कुठली? तिथं आता काय नाही, मांडीवर घेतल्याने सरळ पंढरपूरला आले. थोडा तुकोबारांचा अधिकार होता. महापुरुष आहेत ते आणि भानगडे त्यांच्या चरित्रावर लोक व डसा कारण नसताना रस्त्यात तुकाराम तुकाराम म्हणून
उद्धार करून घेण्यापेक्षा त्याला बामणाने वाळूत मारून पुरला, त्याला अमकं केलं, त्याला तमकं केलं. बामणाने मारून वाळूत पुरायचा काळ महाराष्ट्रात नव्हता. छत्रपतींची तलवार झळकती त्यावेळेला आणि त्या छत्रपतीच्या परिचयाचे तुकोबार आहेत. आणि आमचा राजा असा घुसमाटणारा नव्हता, न्यायी होता. कोण मला सांगा, भारताच्या इतिहासात तलवार घेऊन सगळा भूमीवर अग्रेसर राहणारा राजा कोण? औरंगजेबासाठी गादीवर लोळायची, कुणाला तर लावायची, कुणाला तरी गवळा करून कुणाला तरी द्यायचं आणि कुणाकडनं तरी ते करून घ्यायचं. असं नाही. माझं मावळ्यांचा प्राण फुकट आहे काय? जगलो तर मी प्रजेसाठी जगन आणि मेलो तरी मग माझ्यासारखा कीर्तन करून पाकिट मारतोय तो खरा संत आहे काय? छत्रपतीच खरे संत आहेत. खरं सांगायचं मला. संत कोण? सत्य त्यांच्या वागण्यात आहे, जे त्यांना सत्पुरुष असं म्हणतात. म्हणून त्यांचे पुतळे घरोघर आहेत. पुतळा दिसेल तिथं आम्ही मराठ्यांनी नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ नये. तुम्हाला फुलगाला वेळ नसू दे, त्यांचे बघितलं तर नमस्कार करता. आम्हाला सवय बाळपणापासून छत्रपतींना नमस्कार कराय. पुढं कीर्तन करायला चांगलं कळलं. त्यांच्या तलवारीच्या तेजात आज मी कीर्तन करतोय. छत्रपती झाले नसते तर आम्हाला कीर्तन असं उड्याव करता आलं नसतं. हे राजाने आम्हाला मिळून दिलेलं छत्र आहे. यात ज्ञानेश्वर तुकाराम जरी असले त्यांनी तिने संप्रदाय दिला, पण जगात मोकळ्या अंगानं कीर्तन करावं, भजन करावं, राम राम म्हणावं हे अधिकार आम्हाला छत्रपतींनी दिलेत. आणि आम्ही हजारो जन्म घेतले तर विसरू शकत नाही. आमचं हिंदुत्व वेदकाळ सगळा जतन केला तो आमच्या राजाने केलेला आहे. आणि त्यांच्या तलवारीच्या तेजात आजचं सुद्धा आमचं जीवन सुखी आहे. त्यांचे विचार चुकीचे नाहीत. संतांचे विचार त्यांनी मान्य केले आणि मान्य करून संतांच्या पाया तलवार श्री माझं जीवनच तुम्हाला अर्पण केलं. म्हणजे तुकोबार आहे तसे साधू होते. काय होते? गुरु शिष्याचं नातं निर्माण केलं. छत्रपतींना म्हणले तुम्ही राजे आहात आणि हे काय करता? नाही म्हणले मी तुमचा शिष्य झालो. मला गुरु मानतोच होय. शिष्याच्या आज्ञा गुरुची आज्ञा शिष्यानं मानायची असते का नाही? कधीच मोडणार नाही म्हणले. मग तलवार उचलली, प्रजेसाठी राज्य करा म्हणले. काय करा? मग त्या तलवारी त्यांना संतांनी सुद्धा आशीर्वाद दिलाय का नाही? जे जे आमच्यासाठी जे जे मागच्या पूर्वजांनी केलेलं आहे त्यासाठी सदैव आपल्या अंतःकरणात तळमळ आणि झळझळ असावी. काय सांगतो ऐकून घ्या. आणि पुढं आपल्या समाज बांधवांनाही शिकवायचं आहे. आमच्या हिंदू धर्मात कुठल्याही धर्माचा द्वेष करायला सांगितलं नाही. परधर्मियांच्या परजातीच्या माणसांचा द्वेष करायला सांगितलेला. एकच वाक्य सांगतो, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा. भागवत कथा केल्यासा ऐकल्यासा तुम्हाला धन्यवाद देतो. ही कल्पना मांडली केली करण्यासाठी वक्त्याने यावं, श्रवणासाठी माणसाने यावं. सगळ्यांना धन्यवाद देतो. ही माणसं आम्हाला गोळा करून 50-50 माणसाचा गोळा होत नव्हती. त्या भागवत कथेच्या माध्यमातून बरं झालंय. काय म्हणून चांगला पेंडा घातलाचा चांगलं झालं. त्यातनं पारायण गाथेचं केल्याचा हे पण चांगलं झालं. पुन्हा पुन्हा ही पारायण व्हावीत. या जमिनीवरचा दुष्ट माणसाने केलेला वागणा आचार भ्रष्ट माणसांचा बोजा होतो धरित्रीला पापाचा. आणि ते पाप कमी करायचं तर तुम्ही भजनच करायचे. त्याशिवाय तुमच्याकडे उपाय काय नाही. भूमे कापेच्या भारे कुंभपाकाची शरीरे पापी जनाचा भार होतो. तो भार अडका करण्यासाठी काय करायचं? वैष्णव चालले गरजत महावीर ते अद्भुत पुढे यमदूत पळत पुढला अंतमा दोषा. आणि तुम्ही नामस्मरण केला तर हरी भजने हे ठवळले जग. पुढं ज्ञानेश्वरीत काय म्हटलंय? काही एखाद्याने वैकुंठा जावे ती वैकुंठची केली आगवे. ऐशे माझेने नाम घोष गौरवे जवळ रे विश्व
असं सांगतात. आणि ह्या ज्ञानोबारांच्या ह्या शब्दाला तुम्ही महत्त्व दिले. तुम्हालाच मी सगळ्यांना सत्पुरुष मानतो. का? सत्य जाणून तसं सत्याचरण करणं हे सत्पुरुषांचं लक्षण आहे. मग स्त्रिया असतील, पुरुष असतील, कोण त्यात शूद्र असतील आणि कोण ब्राह्मण असतील. ब्राह्मण सुद्धा तुम्हाला सांगतो ज्या वेळेला क्रियाभ्रष्ट होतो त्याला शूद्रच मानलं जाते. कसं? माणूस भ्रष्ट आचरणानं शूद्र होतो आणि चांगल्या आचरणानं चोखोबा होतो. त्याचं नाव काय? चोखोबा. देवानी प्रतिज्ञा केली आहे, माझ्या चोखोबाचं स्मरण करीन, त्याला मी प्रपंचात सुतळी कमी पडून देणार नाही. माझ्या चोखोबाचं दिवसात एकदा स्मरण करावं. कुणाबद्दल असं बोललेलं नाही ते इतर संतांबद्दल. मी काय सांगतो ऐकून घ्या. देव सत्य प्रतिज्ञा आहे आणि तो आपली प्रतिज्ञा कधीही माघार घेत नाही. असो, आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी विठो. त्यांना नेण्यासाठी स्वतः देव आले. ते देव येऊन वैकुंठाला घेऊन गेले. वैकुंठ एक भूमी आहे, देवाचं राहायचं ठिकाण आहे. फक्त देवाच्या वैकुंठात आणि शंकराच्या कैलासात ह्या सूर्याचा प्रकाश नाही. कुठला? ब्रह्मदेवाला सदा ह्या सूर्याचा प्रकाश आहे. कैलासात स्वयंप्रकाशित आहे आणि वैकुंठ स्वयंप्रकाशित आहे. बाकीचे लोक सूर्याच्या प्रकाशानंच प्रकाशित आहेत. हे जसं महिमंडळ आहे, चंद्रमंडळ आहे, तारामंडळ आहे, अशी सगळी मंडळ ह्या जगात आहेत. जेवढं तुम्हाला चमकताले तारे दिसतात ही सगळी मंडळं आहेत. याचा परिचय करून घ्यायचा म्हणला तर तुमचं आयुष्य पुरत. पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही याची, करोड आयुष्य होतं त्याला पूर्वजांनी केलेलं आहे. आता तुमचं आमचं आयुष्य केवढं आहे? लागोभागोच आहे. म्हणून आपलं काय करावं? नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबा वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पुढं होय ना? पुढं शेवटचं काय प्रमाण? नामा म्हणे लाखोली म्हणजे कवच. लाखोली म्हणजे गळत्याला लाख लावतात का नाही? तसं आम्हाला लाखोली. सहस्त्रनामाची गोविंदा, आम्ही त्या सहस्त्रनामाच्या कवचामध्ये आहोत. आणि तुम्हाला राम राम म्हणताना मला असं होईल, मला तसं होईल असं म्हणायचं, घाबरत बसायचं काय कारण? विशेष असं नाही. म्हणून सांगतो लक्षात, देह जावा त्वा राहो. त्यानं जगवायचं का मारायचं ते त्यानं विटेवर आहे, त्यानं ठरवायचं. कुणी त्यानं ठरवलं तर कोण मारीतच नाही आणि त्यानं उचलायचं ठरलं तर आम्ही काही जगतच नाही. जरी दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडाची उतरणी, तेथे या देवाची प्रौढी काय आहे, अशी स्थिती आहे. असं देवळं भरलेलं बघून मला मनापासून आनंद झाला. जे तुमचं कोणाचं श्रेय असेल त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मी. आणि रजा घेतो. झालेली सेवा भगवत चरणावर तुमच्या साक्षीनं समर्पणतो. श्री गुरूंच्या साक्षीनं समर्पतो. राजो विठोबा रखुमार.